त्यांनी 2-2 छत्रपती घडवले. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब 15 जानेवारी 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा बुलढाणा लखोजी राजे जाधव माळसाबाई यांच्या पोटी एका पुत्रीचा जन्म झाला आणि त्या एका मुलीने पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याचे 2 छत्रपती तर घडवलेच आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केला. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा वारसा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा जिल्हा हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे आणि ऐतिहासिक वारसा आपल्या जिल्ह्याला लाभलाय आणि अशा जिल्ह्यामध्ये अशा महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला येणं हे आपलं अहोभाग्य, आपल्या पूर्वजांचं अगदी पुण्य आणि आपल्या आईबाबांचे आशीर्वाद. आणि या जावळी तालुक्याची स्पर्धा आज लिगाडेवाडी या गावाची स्पर्धा आपण पाहतोय आणि अंतिम लढतीला होते सुरुवात. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर तेजस धनावडे उभे आहेत आणि खरं तर शूरवीरांचा हे जिल्हा सातारा म्हणून ओळखला जातो आणि खरं तर खूप आता मजा येईल कारण फायनलचा सामना आहे आणि फायनलची सामन्याची चर्चा आता सर्वत्र रंगले देखील आणि डू मध्ये खऱ्या अर्थानं कॉमेंट्री देखील केली जाईल. माझ्या समेत लहू जाधव सर देखील जॉईन झालेले आहेत. पहिलाच बॉल तेजस धनावडे घेऊन निघालेत. समोरच्या दिशेने फलंदाज अमित शेलार. पहिलाच बॉल ॲपर कट केलाय आणि पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळत असताना धाव मिळते अवघी एकच धाव. लहू जाधव सर फायनलचा सामना आहे मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळतो. याच्यासाठी केला होता अट्टाचा शेवट व्हावा गोड आणि फायनलच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ जर आपण पाहिलं ना तर अगदी मातंबर संघ आहेत आणि काटेकी टक्कर कडवी झुंज पाहायला मिळणार याच्यामध्ये शंका नाहीये. या स्पर्धेतील असे 2 संघ जे अद्याप अपराजित आहेत. दोन्ही धुरंधर संघ, दोन्ही ताकदवर संघ आहेत. पुढचा बॉल हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 धावा आलेत म्हणजे गोलंदाजीचा तिकट मारा तेजस धनावडे यांचा सातत्यपूर्वक राहिलाय. एका बाजूला टीम बोहाट आणि दुसऱ्या बाजूला श्री काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी. ओखवडी असा संघ या टीमच्या माध्यमातून विचार केला तर सगळे उच्च शिक्षित खेळाडू आहेत. आपल्या करिअरमध्ये कसं यशस्वी व्हावं या टीमने दाखवले आणि आज जावळी तालुक्याचा विचार केला तर विविध खेळाडू व्यवसायिक शिक्षणामध्ये अग्रेसर आहेत. परंतु हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. अगदी बरोबर आहे आणि खरं तर क्रिकेट खेळाडूंनी देखील आपला कामधंदा सांभाळून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला क्रिकेट देखील तितकंच महत्त्वाचं आहे परंतु तितकाच आपला व्यवसाय देखील खूप महत्त्वाचा आहे. पुढचा बॉल तेजस धनावडे घेऊन निघालेत. हो बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील देखील केले परंतु बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळतोय. आता तेजस धनावडे वर्चस्व ठरवत असताना पाहायला मिळतोय. तेजस धनावडे मॅन फ्रॉम बोहाट. या मॅच मध्ये टिट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल कारण 2 सर्वोत्तम संघांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. तेजस धनावडे पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळतोय आणि यावेळेला पहा हा बॉल सोडून दिलाय. नजर रोखून ठेवली होती अवे फ्रॉम द बॉडी अगदी शरीरापासून दूर ठेवला होता बॉल. थोडस लाईन खराब होती लेंथ खराब होती आणि टप्पा देखील खराब दिशेला पाहायला मिळालाय. ड्रोनच्या माध्यमातून देखील ही क्षणचित्र घेतली जात आहेत. पहा बाबाराजे चषक 2026च्या या आठवणी जपल्या जातात. सध्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक ठिकाणी केला जातो आणि पहा ड्रोनचे क्षणचित्र तुम्ही पाहू शकता. अनिश्चित प्रमाणे कारण आयोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. हो हाई बॉल पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळाला. अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आणि आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं फायनलच्या मॅच मध्ये त्याचं ज्वलंत उदाहरण देत असताना तेजस धनावडे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना तेजस धनावडे आणि दुसऱ्या बाजूला बॅटर आहेत स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित शेलार. प्रत्युत्तर द्यावं लागेल. बॅटने धावा कराव्या लागतील जास्तीत जास्त. फायनलच्या मॅच मध्ये बेधडक कामगिरी करावी लागेल. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. पिकअप शॉट खेळलाय आणि बॉल पहा अगदी पुन्हा एकदा निघून चाललाय. गोशांकित क्षेत्रामध्ये अवघी एकच धाव मिळते. या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही अद्यापही मोठा फटका आलेला नाहीये फायनलच्या मॅच मध्ये. तुमची सुरुवात कशी झाली ना हे खूप महत्त्वाचं नसतं सर. तुमचा शेवट कसा होतो ते खूप महत्त्वाचं कारण आयुष्य असं होतं क्रिकेट. तुमची सुरुवात कोणी लक्षात ठेवत नाही तुमचा शेवट नेहमी लक्षात ठेवला जातो. अगदी बरोबर आहे. पहिली सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी ओकवडी टीमची धीम्या गतीने होताना पाहायला मिळतील परंतु येणाऱ्या ओव्हरमध्ये ते निश्चितपणे चांगली बॅटिंग करतील परंतु आता पुन्हा एकदा तेजस धनावडे तयार होताना पाहायला मिळतोय. बॅटची रेच आणि विकेट किपरच्या अगदी आवाक्याबाहेरचा बॉल होता. बॉल निघून चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 5 धावा. मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये 5 धावा आलेत परंतु ओकवडी टीमची अद्यापही विकेट गेली नाही. ही महत्वाची बाब राहिली ओकवडी टीमसाठी.
श्री कार्तिक सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी हा एक असा संघ आहे जो संघ कमबॅक करणं जाणतो आणि तो संघ कमबॅक करेल. परंतु मी कौतुक करेन तेजस धनावडे यांचं. अवघ्या 4 मिनिटांमध्ये एक षटक पूर्ण केले, 5 धावा जरूर धावफलकावरती झाल्यात. परंतु एखादा षटक मोठं जर आलं तर ओखवडी संघ मॅचमध्ये येऊ शकतो. लक्षात घ्या, तुम्हाला दिल्यात फक्त 20 मिनिटं, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे टीम मोहाट, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा प्लीज. अगदी बरोबर आहे. आता ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात आणि एखादं मोठं षटक येणं ओकवडी टीमसाठी खूप महत्त्वाचं आहे. चंद्रकांत आलेत, हलक्या हाताने या बॉलला ड्राईव्ह केलंय आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव प्राप्त झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील घेतली गेली आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. चंद्रकांत धनावडे आलेत, पहिल्या बॉलवरती 2 धावा देखील संपादित केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती 2 धावा. ज्या प्रकारे तेजस धनावडे यांनी गोलंदाजी केली होती, त्याच प्रकारे चंद्रकांत धनावडे हे देखील गोलंदाजी करत असताना अद्यापही एकही मोठा फटका आलेला नाहीये ओकवडी टीमसाठी. मोठे फटके कधी येणार प्रेक्षक देखील वाट पाहतात. हो, खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते, पायाच्या साह्याने या बॉलला स्टॉप केलं, परंतु धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. कदाचित चांगले फुटबॉल खेळत असावे ज्या प्रकारे कव्हर्सला सूरज धनावडे. आणि या धावा येणं खूप महत्वाचं आहे टीम ओखवडीसाठी. धावा येत नाहीयेत, मोठे फटके खेळावे लागतील. पुढे आले, पायांचा वापर केलाय, त्यानंतर बॉलला ऑन साईडला वळवलंय, परंतु कितीही मोठा फटका त्या क्षेत्रामध्ये खेळला ना तरी एकच धाव मिळणार आहे. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 धावा. अद्याप ज्या प्रकारे आपण उल्लेख केला सर की एकही मोठा फटका आला नाहीये. गरज ही शोधाची जननी आहे. आता इथे गरज आहे मोठ्या फटक्यांची सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडीला. ते मोठे फटके शोधावे लागतील, खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल, कारण अंतिम लढत आहे. समोर देखील तेवढाच मातब्बर संघ आहे जेवढे तुम्ही मातब्बर आहात. अगदी बरोबर आहे. बीसीसी करंजे या टीमला मात्र पराभूत करून तो संघ देखील इथेपर्यंत पोहोचलाय, तो देखील कमी नाहीये. त्यामुळेच खरं तर प्रथमतः बॅटिंग करत असताना ओकवडी टीमला चांगल्या धावा बनवाव्या लागतील. आखूड टप्प्याचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये निघून चालाय. आतापर्यंत ज्या धावा आलेत ना जास्ती प्रमाणात, त्या मात्र डिक्लेअर झोन मध्ये झालेल्या आहेत. कदाचित संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य मावळतीला चाललाय आणि हवा थोडीशी दमट होते, त्यामुळे एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्वाच्या असतील. धावफलक तुम्हाला हलता ठेवावा लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल. अगदी बरोबर आहे, कारण आता संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल देखील होत नाहीये. पुढे आले, पायांचा वापर केला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, संपूर्ण शरीर झोकून दिलं तेजसने, परंतु यावेळेला पहा एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि वेगाने 2 धावा पूर्ण केलेत. क्रिकेटमध्ये धावांसाठी धावा केल्याशिवाय धावफलकावरती कधीच धावा बनत नाहीत. आणि पहा तेजस धनावडे यांचा चांगला प्रयत्न. ही ज्यावेळेला माती मैदानाची तुमच्या कपड्यांना लागते ना, तो अभिमानाचा क्षण असतो. अगदी बरोबर आहे, आणि ती माती आपल्या गावाच्या नावासाठी लागली जाते. पुढचा बॉल यावेळेला बॅटच्या टप्प्यात आलाय, त्याला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी किरण शेलारच्या बॅट मधून आलाय. आता लांब लचक षटकार. ज्या खेळाडूच्या नावामध्ये आहे रन, त्या खेळाडूचं नाव आहे किरण शेलार. टीमची धावसंख्या धावफलकावर 17 धावा आणि महत्वाच्या क्षणाला आलाय षटकार. चंद्रकांत धनावडे यांच्यावर आक्रमण केलं आणि असे ज्यावेळेला मोठे फटके येतात त्यावेळेला कुठेतरी सिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी देखील संघ त्यांचे सपोर्टर खुश असतील, कारण त्यांना माहिती आहे दुसऱ्या डावामध्ये धावांचा बचाव करायचा आहे. अंतिम लढत आहे, प्रेशर दोन्ही संघांवर आहे. निश्चितपणे, कारण फायनलचा सामना आहे, प्रेशर दोन्ही संघांवरती असणार आहे. परंतु आतापर्यंत किरण शेलार अगदी शांत संयमाने खेळत होता, डोक्यावरती बर्फ ठेवला होता, परंतु त्याने आता हात खोलायला सुरुवात केली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॅट्समन राहुल आलेत आणि पहिलाच बॉल टर्न केलाय, स्पिन झालाय आणि पहा फिरकीच्या जाळ्यामध्ये अगदी फलंदाज अडकलाय. विकेटचं पतन. पहिलं यश प्राप्त करून देत असताना राहुल धनावडे टीम मोहाट या संघासाठी. आणि विशेष म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही अंतिम लढत खेळत असता, आज या स्पर्धेचा विचार केला तर संपूर्ण चावली तालुका 126 संघ नोंदणी आहेत आणि 126 गावामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे. बाबाराजे चषक 2026 कोण होईल चॅम्पियन. आणि विशेष म्हणजे सर्वात चर्चेमध्ये असलेला विषय शिवचरित्र. पहिल्या टॉप 4 टीमला छावा ही कादंबरी दिली जाणार आहे, छत्रपती शिवरायांची आधारित कादंबरी दिली जाणार आहे. आणि या खूप महत्त्वाच्या बाबी असतात सध्याच्या आधुनिक युगामध्ये. अगदी बरोबर आहे, चर्चा पण निश्चितपणे करूया. हो, हाई बॉल टप्पा पडल्यानंतर लेग कटर पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय, परंतु तुम्ही जो उल्लेख केला ना, शिवचरित्र प्रत्येक टीमला देण्यात येत आहे, कारण की आताच्या आधुनिक काळामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मोबाईल मधून बाहेर निघावं आणि कुठेतरी पुस्तक हातात घ्यावं आणि ते वाचत बसावं, हाच आयोजकांचा प्रयत्न आहे आणि तो देखील प्रामाणिकपणे आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने या बॉलला उचललाय वावराच्या बाहेर.
बांधाच्या पलीकडे या बॉलला पाठवून दिलाय. अक्षय शेलारच्या बॅट मधून आलाय सनसनीत, दणदणीत आणि खणखणीत संघर्षाचा षटकार. अक्षय शेलार मानफम ओखवडी घनसोली कॉलनीचे क्रिकेट गाजवले या खेळाडूने. आणि हा खेळाडू फक्त चांगला खेळत नाही तर मित्रांनो ॲज अ इंजिनियर म्हणून एका उच्च पदावर मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहेत. आणि ज्यावेळेला तुम्ही एका मोठ्या कंपनीमध्ये कामावर असता, चांगले उच्च शिक्षित असता, तुमचा खेळ चांगला होतो. हा खेळाडू पहा. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल, टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा लॉब केलाय, लपेटलाय आणि यावेळेला डीप मिड विकेट रिजन सीमारशीच्या बाहेर पाठवलाय. अक्षय शेलारचा जलवा, धमक, चमक आपल्याला पाहायला मिळते. बॉल सीमारशीच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार. अफलातून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सर्वोत्तम खेळाडू कधी देतो ते अंतिम सामन्यामध्ये देतो. आणि पहा अक्षय शेलार का बॅटिंग करत असताना 2 षटकार आले. टीमची धावा संख्या 30 धावा. 30 धावा धावपलकावरती सजलेले आहेत आणि आता लगातारचा तिसरा येणार का? प्रयत्न तर केलाय परंतु उंची कमी आहे आणि यावेळेला एलिव्हेशन कमी पडलं आणि तिथे मात्र कॅच देखील टिपलाय. ज्या खेळाडूने लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले होते त्याच खेळाडूला माघारी पाठवण्यामध्ये यश देखील राहुल धनावडे यांना आलेलं आहे आणि एक मोठी विकेट मिळते मोहाट टीमला. मोहट संघाला विकेट तर प्राप्त झाली अक्षय शेलार यांची, परंतु जे अक्षय शेलार यांचं काम होतं ना ते काम करून गेले. 2 षटकार हवे होते टीमला, ते 2 षटकार आले. कारण जो धावांचा वेग कुठेतरी कमी वाटत होता, जो धावांचा वेग तो वाढवून गेलेत. आता शेवट कसा करेल टीम काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओखवडी हे पाहिजे. अक्षय शेलारने अगदी शॉर्ट आणि स्वीटची खेळी साकारले. कमी बॉलमध्ये जास्त धावा बनवून तो देखील माघारी परतलाय. ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते काम त्याने अगदीच चोखपणे बजावलंय आणि संघाची धावसंख्या अगदी 30 या अंकावरती जाऊन पोहोचले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 मधील. आणखीन एक मोठा फटका येईल का? उंची जास्त आहे, लांबी देखील तितकीच आहे. बॉल निघून चाललाय. टाटा बाय बाय, हाय हाय शिट्ट्या वाजवत सीमारशीच्या पलीकडे अनिकेत शेलारच्या बॅट मधून आलाय एक जबरदस्त धमाकेदार षटकार. मोठा बंधू बाद झाला, छोटा बंधू मैदानामध्ये आला आणि त्याने देखील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. म्हणजे पहा दोन्ही बंधूंची जोडी टीम ओखवडीसाठी ज्या प्रकारे बॅटिंग करते, कारण त्यांना माहित आहे आता नाही तर तब्बल 12 महिने 365 दिवस आणि 52 आठवडे पाहावी लागेल या स्पर्धेची वाट बाबा रे चषकाची. त्यामुळे तुम्हाला द्यायचेत ना तर ते आत्ताच द्यायचेत. आत्ता तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल, कारण समोर मोहाट तो देखील एक चांगला संघ आहे. त्यांची बॅटिंग लाईनअप चांगली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न टीम ओखवडीचा आहे. अगदी बरोबर आहे. भावाचा साज ओकवडी टीम साठी मात्र खूप चांगला खेळ साकारतोय. एक भाऊ बाद झाला परंतु दुसऱ्या भावाने देखील आल्या पावली षटकाराने स्वागत केलंय. शेवटचं षटक, टप्प्याचा बॉल, किरण शेलारने देखील आता हात खोललेत. तो देखील थांबत नाहीये. त्याने देखील आता बॅटला धार लावले आणि बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बाबा राजे चषकचा आणखीन एक नेत्रदीपक धमाकेदार षटकार. या षटकाराने स्वागत करूया आपण आदरणीय श्री सूरज भगवान मुळीक साहेब यांचं, ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरचं वॉटर प्युरिफाय आपल्याला फिल्टर दिलेला आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणखीन एक लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. किरण शेलार थांबायचं नाव घेत नाहीये, सीमारेषेला आग लावतोय गोलंदाजाने आणि मोहाट टीमने जे मनसुबे उधळून लावण्याचं काम किरण शेलारने केलंय. पुढचा बॉल, समोरच्या दिशेने हा फटका केलाय. उंची जास्त, यावेळेला लांबी कमी आहे. साहिल होते जर्सी क्रमांक 10. हातातून बॉल निसटलाय. डोक्याला लावायचं तेल हाताला लावलंय की काय आणि जीवनदान दिलंय किरण शेलारला. अंतिम लढतीमध्ये अशा चुका होणं स्वाभाविक नसतं. साहिल हे देखील चांगले क्षेत्ररक्षक आहेत, परंतु कॅच सुटणं हा क्रिकेटचा एक भाग आहे. पुढचा बॉल, फटका चांगला आहे. बॅट मधून आवाज तर चांगला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा साहिल. यावेळेला तू चुकी करणार नाहीये. पहिली चुकी झाली होती ती त्याने सुधारले आणि यावेळेला त्याने आता झेल टिपलाय आणि फलंदाज अनिकेत शेलार बाद होताना पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस आणि अप्रतिम झेल टिपला ज्या प्रकारे साहिल. आणि आज संपूर्ण लिगाडेवाडीचे सर्व ग्रामस्थ आहेत, आमच्या माता भगिनी, आमच्या पुरस्कर्त्यांचं मनापासून स्वागत आहे. कारण ही सर्व व्यक्तिमत्व ज्या प्रकारे खंबीरपणे उभे आहेत ना या क्रिकेटच्या स्पर्धेच्या पाठीमागे, आपलं खरंच कौतुक व्हायला पाहिजे. कारण खेळाडूंना चांगला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो केलाय श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब लिगाडेवाडी राजगड 11 या संघाने, तो कौतुकास्पद आहे. अगदी बरोबर आहे. वाकडण्याजोग आहे. प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाचा
खारीचा वाटा, प्रत्येकाचं सहकार्य लाख मोलाचं राहिलेलं आहे आणि त्याचमुळे ही स्पर्धा अगदी उंच दर्जाला जाऊन पोहोचलेली देखील आहे. त्याच्यामध्ये मात्र शंका नाहीये, परंतु संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 या अंकावरती. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फायटिंग स्कोर उभा राहिलेला आहे ओकवडी टीमच्या माध्यमातून. परंतु शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटच्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर आणखीन एक चांगली फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. डावखुरी हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला आणि त्याच्या बॅटमधून आलाय मोठा फटका. यस, पाहावं लागेल किती धावा, परंतु इथे विकेटचं पतन. एलिव्हेशन संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला नाहीये. मोठा फटका आला होता, असं वाटलं होतं बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु तिथे कॅच देखील टिपलाय आणि फलंदाज देखील बाद होताना पाहायला मिळतोय. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. टीमची धावसंख्या 49 धावा आणि या 49 धावा म्हणजे खूप मोठ्या असतील, कारण फायनल तुम्ही खेळताय आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं सनी यांच्या माध्यमातून. परंतु या 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल, अद्याप या षटकामध्ये चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकच बॉल शिल्लक आहे आणि टार्गेट सेट करणारा तो बॉल असेल. बॉल घेऊन निघालाय आणि पहा अगदी अलाउंडी कार्पेटच्या साईने हा पटका केलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये साईल आहेत. एक बॉल वेगाने धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. चुकी होते क्रिकेटमध्ये, चुकीला माफी अजिबात नाहीये. गलपानपणाला थारा नाहीये. धावा किती कंप्लीट झालेत हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, पंचांचा निर्णय आलेला आहे. 3 धावा कंप्लीट आणि 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना 52च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आणि आता 53 धावांचं एक भलं मोठं आव्हान मोहाट टीम समोर उभं केलेलं आहे. ओकवडी टीमने येणारी बॉल आहे 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 53 धावा. 53 धावांचं लक्ष काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओकवडी. 24 चेंडूमध्ये करायच्या 53, परंतु या ज्या शेवटच्या 3 धावा आल्यात ना या मॅच मध्ये त्या खूप महत्वाच्या असतील, कारण या 3 धावा निर्णायक असणार तुषार सर. कारण क्रिकेटमध्ये एका धावेला महत्व असतं आणि ज्या 3 एक्स्ट्रा म्हणजे मिसफिल्ड झाली त्या खूप महत्वाच्या. चला टीम ओकवडी फिल्डिंग लावा, कारण मोहाटला अंधारामध्ये बॅटिंग करण्याचा अगदी सामना करावा लागेल, परंतु कौतुक करावं लागेल संपूर्ण लिगाडेवाडी ग्रामस्थांचं. राजगड 11 आणि या तुषार सर ज्या वेळेला या संघाच्या नावाच्या पुढे तुम्ही राजगड हा शब्द लावता, म्हणजे पहा गड किल्ल्यांवरती किती प्रेम आहे, छत्रपती शिवरायांवर किती प्रेम आहे आणि आपल्या हिंदवी स्वराज्यावर किती प्रेम. कारण हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून किल्ले राजगडाचा सातत्याने आपण उल्लेख करतो आणि तो आपला अभिमान आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमच्या टीमच्या नावाच्या पुढे राजगड हा शब्द लावता, हा तो शब्द नाहीये, हा आपल्या भावना आहेत. हा हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा इतिहास आहे आणि ती खूप मोठी बाब. आणि अशा बाबी ज्या वेळेला तुम्ही जपता, आपल्या तरुण खेळाडूंना देखील खूप महत्त्वाचा संदेश दिला जातोय. येणारी पिढी निश्चित कॉन्व्हेंटमध्ये शिकते, परंतु इतिहास त्यांना आपलं सांगणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण इतिहास हा नेहमी जपला जातो, इतिहास कधीही पुसला जात नाही. अगदी बरोबर आहे. खरं तर सकाळपासूनच आपण उल्लेख केला की राजगड हे नाव खूप चांगलं अभिमानास्पद आहे आणि खरं तर प्रत्येक गोष्ट या क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येकाला शिकण्यासारखी आहे. आपण टॉस का बॉक्स या कक्षामध्ये पाहिलं, अगदी फौजींचा कटआउट देखील लावलाय. त्यानंतर प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅच साठी अगदी शिवचरित्र पुस्तक देखील देण्यात आलंय. म्हणजे प्रत्येक गोष्ट या क्रिकेटच्या माध्यमातून युवा खेळाडूंना किंवा युवा व्यक्तींना अगदी घेण्यासारखी आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेचा अगदी उल्लेख करणं तो देखील तितकाच महत्त्वाचा आहे. बाबा राजे चषक खरं तर सातारा जावली तालुक्याचे शिल्पकार देखील आहेत आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा देखील आयोजित केलेली आहे लिगाडेवाडी गावाने. त्यामुळे अभिमानस्पद तर आहेच आणि चर्चा देखील तितकीच रंगलेली आहे. ओव्हर क्रमांक 1 ला होईल सुरुवात आणि खऱ्या अर्थानं अक्षय शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येत आहेत. अक्षय शेलार समोर आहेत राहुल धनावडे. ऋतिक धनावडे पहिला चेंडू शॉट आर्म पूल केला, डीपला मिड विकेट स्क्वेअर लेग नाहीये, वेगाने आलाय काऊ कोणाचा क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र अंकित केली जाते. धावांचा श्री गणेश होत असताना टीम मोहाट 53चा करायचा आहे पाठलाग. पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं असेल, ते षटकामध्ये जर विकेट आल्या ना टीम ओकवडीसाठी तर सामना कदाचित सोपा होऊ शकतो. अगदी बरोबर आहे, कारण पॉवर प्लेचं षटक हे निर्णायक षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोहाट टीमच्या बाजूने जर धावा आल्या तर मॅच सोपी होईल, परंतु एखादी विकेट आली तर खऱ्या अर्थानं ओकवडी टीमसाठी सोपा आव्हान होईल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल, एक धाव. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि आतापर्यंत मी म्हणेन अक्षय शेलारने हात खोलू दिलेले नाहीत. अवघ्या 2च धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन ओखवडी. या ओखवडी या संघाचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू. तिसरा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे आणि पंचांनी अपील ते मात्र उचलून धरले. ऋतिक धनावडे पायचीत, बॅक टू द डगआउट.
मैदानाच्या आतमध्ये ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट मात्र मिळालेली आहे. ऋतिक धनावडे बाद झालाय आणि खरं तर त्यानंतरचा जल्लोष जर आपण पाहिला ओकवडी टीमचा अति उत्साह देखील पाहायला मिळतोय. कारण आता मी म्हणेन 50% ही मॅच अगदी ओकवडी टीमच्या बाजूने झुकली जाते. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय शेलार संघाने विश्वास दाखवला ना तुमच्यावर, तो विश्वास तुम्हाला सार्थ ठरवावा लागतो. आणि हे ग्रामीण क्रिकेट आहे, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. आम्ही खेळतो ते फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. आज गावांना ओळख प्राप्त झाली आहे क्रिकेटमुळे. काही खेळाडू गावांच्या नावाने ओळखले जातात. नवीन फलंदाज साहिल धनावडे. साहिल धनावडे पहिला चेंडू शॉटआर्म जॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पायाने अडवलाय चेंडू. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय आणि मी म्हणेन आता खरं तर आपण अनेक वेळा कॉमेंट्री बॉक्समधून सांगत असतो की बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावरती मॅचेस जिंकू शकत नाही, फिल्डिंगच्या जोरावरती देखील तुम्ही मॅचेस जिंकू शकता. आणि तशाच प्रकारची फिल्डिंग येथे मात्र ओकवडी टीमच्या क्षेत्ररक्षकाने केले मिड विकेट रिजन मध्ये. धाव वाचवल्यात 2-1. पाचवा चेंडू ओव्हरपिच चेंडूवर आक्रमण केलंय साहिल धनावडे. मिड विकेटला अप्रतिम प्रयत्न करत असताना प्रयत्नांची पूर्णपणे पराकाष्ठा केली. प्रयत्नामध्ये जीव ओतलाय आणि अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला विजयाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात. किरण शेलार यांचा चांगला प्रयत्न. काय अफलातून क्षेत्ररक्षण केले आपल्या टीमसाठी. त्याने 5 धावा वाचवल्यात आणि ह्या धावा महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण फायनलचा सामना आहे. फायनलच्या मॅचमध्ये तुम्हाला अशा प्रकारची फिल्डिंग करावी लागते आणि मिड विकेट रिझनमध्ये किरण शेलार होते, त्यांनी मात्र आपल्या टीमसाठी 5 धावा देखील वाचवलेल्या आहेत. 5 चेंडू अखेर 4 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. चांगला स्लोअर वन. बिडॉनच्या डोक्यावरून खेळाय. वर्तुळाच्या आतमध्ये बिडॉन. क्षेत्ररक्षक दूरवरून लॉंग ऑफच्या येतील. 2 धावेचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा मिळतील शेवटच्या चेंडूवर. साहिल धनावडे यांना टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद. 6 धावा 18 चेंडूमध्ये करायचे 47 धावा. तुषार सर 18 मध्ये 47, परंतु या धावा होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये 47 धावा होऊ शकतात, परंतु 18 बॉलमध्ये 47 धावांचा बचाव देखील क्रिकेटच्या पटलावरती होऊ शकतो. कारण आता फायनलचा सामना आहे. फायनलचा सामना म्हटलं तर दोन्ही टीम्सवरती प्रेशर देखील निर्माण झालाय. संध्याकाळचं सत्र आहे, परंतु इथे बाजी कुणाची जास्त सरस ठरते ना तर ओकवडी टीमची. कारण की पॉवर प्लेचं षटक त्यांनी खूप चांगलं टाकलेलं आहे. एक विकेट देखील मिळालेली आहे, त्यामुळे मोहाट टीमच्या फलंदाजांवरती निश्चितपणे दडपण असेल. पहिल्या डावात देखील तेजस धनावडे यांनी पॉवर प्लेचं षटक चांगलं हाताळलं होतं आणि त्याच प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सौरभ शेलार या खेळाडूवर दाखवलाय विश्वास. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला वळवला. डीपला आहे क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावेने तुम्हाला विजय मिळणार नाहीये. खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल. अगदी बरोबर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही संयम दाखवला, परंतु आता संयम दाखवून चालणार नाहीये. बेधडक कामगिरी करावी लागेल, हात खोलावे लागतील. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी या मॅचमध्ये बॅट्समनला करावी लागेल. आता सिंगल आणि डबल वरती जास्तीचा भर न देता मोठे फटके खेळावे लागतील. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय साहिल धनावडे यांचा चेंडू हवेत. लॉंग ऑफ चेंडू खाली आणि के शेलार आणि डीपला शेल आणि दुसरा धक्का टीम मोहाटला. मोहाट टीमला आणखीन एक मोठा धक्का लागलाय आणि आता खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल सौरभचं देखील. त्यांनी देखील एक विकेट मिळवून दिली आपल्या टीमसाठी आणि आता पूर्णपणे मोहाट संघ अडचणीच्या पेचामध्ये सापडलाय. कारण 53 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 7 धाव्यांवरती 2 गडी माघारी देखील परतलेले आहेत. आता येणाऱ्या फलंदाजाला एखादी चांगली पार्टनरशिप किंवा मोठे फटके खेळावे लागतील. नितीन धनावडे आलेत. 2 गडी बाद 7 धावा. सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना चालू आहे. न्यूझीलंडचे देखील 5 ला 2 बाद होते. तिथून त्यांची 200 धावांची पार्टनरशिप. अशा प्रकारे भागीदारीची गरज आहे मोहाटला. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 7 ला 2. नवीन फलंदाज नितीन धनावडे त्यांच्या साथीला आहेत राहुल धनावडे. 16-46 चे समीकरण. शफल ओव्हर लोअर फुल टॉस चेंडूवर आक्रमण केलंय. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू हवेत. मिड विकेट चेंडू खाली. किरण शेलार यांनी टिपलाय शेल आणि गोल्डन डकचा शिकार नितीन धनावडे. शून्यावर शेल बाद. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट सौरभ शेलार यांनी मिळवलेले आहेत आणि खरं तर कॅच पकडले ना किरण शेलारने. आज किरण शेलारच्या नावाचा दबदबा, किरण शेलारच्या नावाची चर्चा सातत्यपूर्वक होते. बॅटिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केले आणि म्हणूनच संघाचा दबदबा आता या बाबा राजे चषकावरती होताना पाहायला मिळतोय. ओकवडी टीम लाजवाब अप्रतिम फिल्डिंग. मॅचेस विन द मॅचेस
आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण हा क्रिकेटचा खूप महत्त्वाचा भाग, 15 मध्ये 46 धावा. इथून देखील सामना युटर्न घेऊ शकतो. सूरज धनावडे आलेत. कौतुक करेन मी गोलंदाज सौरभ शेलार यांचा, कारण संघाने विश्वास दाखवला. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सौरभ शेलार. हॅट्रिकचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा अपील केली आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. चांगले एसटी रक्षण अक्षय शेलार यांचं. डॉट बॉल. येस, खूप उशिरा दिलाय व्हाईट बॉल. वाईट बॉल आलेला आहे आणि खरं तर टप्पा पडल्यानंतर बॉलने काटा बदलला, स्पिन झाला, टर्न झालाय, परंतु उदयमुख खेळाडू आहे सौरभ शेलार. आज प्रत्येकाची मनं जिंकतोय, प्रेक्षकांची, आणि खरं तर एक आपल्या नावाचं स्थान तो बनवतोय, कारण की फायनलच्या मॅच मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी करणे म्हणजे वाकडण्याजोगी आहे. संधी मिळाली ना की त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे. सौरभ शेलार. हॅट्रिकचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन चेंडू खाली. विकेट हॅट्रिक इथे मात्र पूर्ण होत असताना आणि काय शेलार आणि डिप्लाय शेर. सौरभ शेलार इथे मात्र अंतिम लढतीमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण करत असताना कॅचेस विन द मॅचेस. हा सामना क्षेत्ररक्षणाच्या बळावर जिंकू शकते टीम ओकवडी. आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुल लेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, उंची जास्त, आणि अमित कोणतीही चुकी करत नाहीत. 8 ला 4 बाद. 8 या धावसंख्येवरती 4 गडी कोसळलेले आहे मोहाट टीमचे, आणि खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये ओकवडी टीमचा जल्लोष देखील पाहायला मिळतोय. सौरभ शेलार कौतुकास्पद गोलंदाजी केली जाते, आणि संपूर्ण या मॅच मध्ये, फायनलच्या मॅच मध्ये मन कोणत्या खेळाडूने जिंकलेत ना, तर त्या खेळाडूचं नाव आहे ओकवडीचा सौरभ शेलार. 3 चेंडूवर 3 गडी बाद केलेत. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. मिड विकेट आहे वर्तुळाच्या आतमध्ये. धाव इथे प्राप्त होणार नाहीये. 5व्या चेंडूवर डॉट बॉल. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 गडी बाद. 8 खूप कठीण परिस्थिती आहे. 13 बॉल मध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं कठीण आहे, परंतु सोपं देखील तितकंच आहे. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अगदी फ्रंट फूट वरती येऊन फटका खेळला होता, परंतु अनिकेत शेलार चेंडू खाली आले होते. त्यांच्या हातातून हा झेल निसटलाय, नाहीतर आणखीन एक विकेट मिळाली असती सौरभ शेलारला. परंतु इथे पहा, फायनलच्या मॅच मध्ये त्याचं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. आणि खरं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटका अखेरीस धावपलकावरती धावा आहेत 8 धावा. आता येणारे बॉल 12 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 45 धावा. 12 बॉल 45 धावांची आवश्यकता. 12 बॉल 45 धावा. आतापर्यंत 12 बॉल मध्ये अवघ्या 8 धावा बनवलेल्या आहेत, परंतु आता इथून पुढे 12 बॉल मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत मोहाट टीमला. स्पर्धा आवडली असेल ना, तर प्रेक्षक माय बाप हो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्रामस्थ मंडळ लिगाडेवाडी यांच्यासाठी काय स्पर्धा आयोजन केले गेले. यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळलाय, परंतु धाव मिळेल फक्त एकच धाव, जास्त मिळणार नाहीये. आता एकेरी धावेने आणि दुहेरी धावेने जास्तीचा फरक पडणार नाही ओकवडी टीमला. आता मोठे फटक्यांशिवाय पर्याय नाही मोहाट टीमसाठी. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली. गेले 3 दिवस ही स्पर्धा रंगताना पाहायला मिळाली. 3 दिवसामध्ये तब्बल 32 संघ खेळले जावली तालुक्यातील, आणि खरं तर ही स्पर्धा अगदी वाकडण्याजोगी राहिले. प्रकल्प असा व्यासपीठ, यूट्यूबच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, त्यानंतर पंचांचं चांगलं पॅनल, समालोचकांचं देखील चांगलं पॅनल या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळालंय. आणि खरं तर या स्पर्धेचा घटक झालो मी, त्यामुळे मी देखील आता धन्य होताना पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 11-43 समीकरण. राहुल धनावडे आहेत स्ट्राईकवर. चांगला चेंडू फुडलेनचा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. इथे कुठेतरी सामना टीम मोहाटच्या हातातून निसटू शकतो, आणि इथे जर कमबॅक करायचं असेल ना मोहाटला, तर मोठ्या फटक्यांची गरज आहे. हो, अगदी बरोबर आहे. 10 बॉल मध्ये 43 धावांची गरज आहे, त्यामुळे मोठे फटके यावेच लागतील. 10 मध्ये मी म्हणेन आता 7 षटकार ठोकावे लागतील. हा देखील खराब दिशेवर चेंडू. अशा प्रकारचे एक्स्ट्रा धावा टीम मोहाटला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. 10 चेंडू मध्ये आता 42 धावांची गरज आहे. 10 मध्ये तुम्हाला जास्त काही करायचं नाहीये, फक्त 7 बाहेर मारायचे आहेत. अगदी बरोबर आहे. 10 बॉल मध्ये 7 षटकार तुम्ही मारले तर निश्चितपणे हा सामना जिंकू शकता, परंतु 7 षटकार मारण्यासाठी तितकीच ताकद आणि ॲबिलिटी हवी आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू बॅटची कडा लागली. एक धाव गोशांकी क्षेत्रामध्ये इथे मात्र मिळेल बॅटरला, अर्थातच राहुल धनावडे यांना. 12 ला 4. 9 चेंडू 41 धावांचं अगदी कठीण आव्हान. आता धावांचा जो आवश्यक धावगती आहे ना, ती वाढत चालली आहे.
धावांचा आणि बॉलचा जो डिफरन्स आहे तो आता वाढलेला आहे, त्यामुळेच थोडंसं कठीण आहे, तितकं सोपं नाही आहे. परंतु आता पुढचा बॉल. ऑफ ट्रॅकर चेंडूवर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी प्राप्त होते आणि गोलंदाजाला देखील ज्या प्रकारे त्यांनी चेंडू हाताळला, कदाचित दुखापत झाली का, आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज संग्राम शेलार यांचा. अप्रतिम गोलंदाजी. संग्रामने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकाला जशी सुरुवात झाली, अक्षय शेलारनं ज्या पावलावरती पाऊल ठेवून जी गोलंदाजी केली ना, प्रत्येक गोलंदाजाने मात्र त्याचा आदर्श घेतलाय आणि त्याचमुळे मात्र आता ओकवडी टीम या मॅच मध्ये शिरकत करताना पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सातत्याने शरीरापासून दूर चेंडू हाताळले जात आहेत. हे डॉट बॉल आहेत ना, कुठेतरी टीम मोहाटला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मांडण्यासाठी भाग पाडू शकतात. 7:41. एक एक बॉल मात्र डॉट बॉल प्रेशर निर्माण करताना पाहायला मिळतोय आणि आता 7 मध्ये 41 बनवायचे आहेत. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका. अजून देखील सामना संपला नाहीये हे सांगत असताना राहुल धनावडे यांच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर आलाय बिग ब्लास्ट. येतोय षटकार. 6 चेंडू करायचे आहेत आता या मॅच मध्ये. 35 धावा. मॅच इज स्टील ऑन. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा बाबाराजे चषक 2026 चा अंतिम लढतीचा थरार. 6 मध्ये 35 हव्यात आणि 6 मध्ये 35 होऊ शकतात, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी बरोबर आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार येऊ शकतात, परंतु आता नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्हाला राहुल पाहायला मिळेल, ज्याने मात्र मॅच जिवंत ठेवली ना, तोच खेळाडू आता नॉन स्ट्राईक एंड वरती उभा राहील. 6 बॉल मध्ये 6 षटकारांची आवश्यकता आहे, अर्थातच 35 धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे आता स्ट्राईक एंड वरती कोणता खेळाडू असेल तर अर्थातच त्या खेळाडूचं नाव आहे सनी पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजीच्या ट्रॅक वरती किरण आलाय. किरण शेलार त्याच्या समोर आहेत सनी. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. पहा, यासाठी असं म्हटलं जातं ना की क्रिकेटचा खेळ, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तुम्ही कोणत्याही भाकीत वर्तवू शकत नाही. अगदी बरोबर आहे. वाईड बॉल आलाय, त्यामुळे आणखीन एक धाव कमी होईल. आता 6 बॉल 34 धावांची आवश्यकता. 6:34. हा देखील चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा पुन्हा टाकावा लागेल. खराब गोलंदाजी किरण शेलार यांची. अतिरिक्त धावा डोकेदुखी ठरू शकतात येणाऱ्या ओव्हरमध्ये आणि येणाऱ्या बॉलमध्ये, कारण अशा प्रकारच्या धावा तुम्ही खर्च केल्या तर निश्चितपणे दडपण निर्माण होईल. सनी धनावडे मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागला. एक सिंगल धाव प्राप्त होते. 5:32. आता सामना इथून सोपा होऊ शकतो काडसिद्धेश्वर क्रिकेट क्लब ओकवडीसाठी. अगदी बरोबर आहे. ही लाईन, ही लेंथ, हा टप्पा, हा चांगला टप्पा होता आणि हा टप्पा आता सापडलाय किरण शेलार यांना आणि अशाच प्रकारची गोलंदाजी केली तर निश्चितपणे विजय मिळू शकतो. ड्राईव्ह केलाय सनी धनावडे. एक धाव मात्र मिळेल निश्चितच. मिड ऑफ लाप चेंडू पायाने अडवला जातोय. 4 चेंडू 31 धावांचं अशक्य आव्हान, कारण अंतिम लढत कदाचित प्रेक्षकांना अपेक्षित नसेल असे एकतर्फी होईल, परंतु दुसऱ्या बाजूला मोहाट खराब फलंदाजी केली. शॉर्ट सिलेक्शन चुकलं. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अप्रतिम एसटी रक्षण अक्षय शेलार. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता या मॅच मध्ये जास्तीच्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मोहाट संघ अडचणीमध्ये सापडला आणि विजयापासून दूर होताना पाहायला मिळतोय. हा देखील बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धाव इथे 1 प्राप्त होईल. 30 धावांचा आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी. आणि ज्या प्रकारे टीम ओखवडीने खेळ केला या स्पर्धेमध्ये, बाबाराजे चषक आज सकाळी ज्या प्रकारे त्यांनी पहिला सामना खेळला तो सामना जिंकला, अंतिम लढत देखील जिंकतील. ओव्हरपी चेंडूवर आक्रमण केलंय. कॅच इज द कॉल. फटका फसलाय. मिड विकेट चेंडू खाली. विकेटचं पतन. राहुल धनावडे बॅक टू द डगआउट. एकतर्फी मॅच होताना पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की फायनलचा सामना अगदी रफ अँड टफ होईल, प्रेक्षकांना अगदी हवा हवासा वाटेल, परंतु ही मॅच आहे ना ती एकतर्फी होताना पाहायला मिळते. त्याचं कारण म्हणजे पहिल्या डावामध्ये ओकवडी टीमने चांगली बॅटिंग केली आणि दुसऱ्या डावामध्ये ओकवडीने चांगली गोलंदाजी देखील केले आणि त्याचबरोबर संदीप दादा विष्णू शेलार यांच्या माध्यमातून ओकवडी टीम जर विजयी झाली तर 2,500 रुपयांचं रोख कॅश प्राइज आलंय. ओकवडी टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संदीप दादा विष्णू शेलार यांच्या